नमस्कार, आपकी अदालतमध्ये तुमचं स्वागत आहे. आपकी अदालतमध्ये आम्ही सादर करतो तुमच्या आणि आमच्या जगातील उच्च लोकांना, मोठ्या लोकांना, ताकदवान लोकांना. असे लोक ज्यांना जनतेला प्रश्न विचारायचे असतात, त्यांच्या कामाबद्दल स्पष्टीकरण मागायचं असतं. सादर आहे आजचा खटला आपकी अदालतमध्ये. सुप्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज आपकी अदालत मध्ये हजर व्हा. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. आपकी अदालतमध्ये पहिला आरोप राहुल बजाज यांच्यावर. आपकी अदालतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की यांच्याकडे दूरदृष्टी नाही. राहुलजी, हे खरं आहे का की तुम्ही टू व्हीलरच्या दुनियेतील मोठे बादशाह आहात? सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही केलंय. पण हे सुद्धा खरं आहे की बहादूर शाह जफर प्रमाणे तुम्ही आरामात बसून राहिला, तुम्ही तुमच्या कॉम्पिटिटर्सना हळूहळू पुढे जात मार्केटवर ताबा मिळवू दिला. मी चांगला माणूस आहे. कॉम्पिटिटर्सला सुद्धा पुढे जाऊ देतो. यात काही चूक आहे का? आणि बघत राहता की आता मिरवणूक पुढे गेलीये. नाही, बजाज ऑटो सुद्धा खुश आहे. आमचे कॉम्पिटिटर्स सुद्धा खुश आहेत. ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा नवीन नवीन कंपनी आल्या त्याच्यानंतर जिथे बजाज ऑटोला पोहोचवलं पाहिजे होतं तिथपर्यंत तुम्ही नाही पोहोचवलं? जेव्हा कस्टमरने आपली चॉईस रजतजी स्कूटरवरून मोटरसायकलवरती खूप लवकर केली. स्कूटरपासून जेव्हा मोटरसायकल बनली तेव्हा जसं हिरो होंडाचं नाव माझ्या मते खूप टॉप क्लास कंपनी आहे, टॉप क्लास मॅनेजमेंट आहे, टॉप क्लास कोलॅबरेटर आहे. परंतु या व्यतिरिक्त त्यांचा फायदा होता ते केवळ मोटरसायकल बनवायचे आणि आम्ही फक्त स्कूटर बनवायचो, मोटरसायकल खूप कमी बनवायचो. हीच तर फोरसाईट फायदा झाला पाहिजे त्यांना. हीच फोरसाईट पाहिजे होती की जेव्हा काळ बदलत होता तेव्हा तुम्ही लक्ष नाही दिलं त्यावर. बदलल्यानंतर तर सगळ्यांच्या लक्षात येतं, जसं तुम्हाला लक्षात येत आहे. परंतु आधीपासून किती काय बघू शकत होतो माणूस काय नाही. नक्कीच काही लोक बोलू शकतात की कदाचित तुम्ही 6 महिने 12 महिने 2 वर्ष आधी उठले असतात ना, झोपले होते राहुल साहेब. 10 वर्षांचा डिलिव्हरी पिरियड होता, सेलर्स मार्केट होतं, मजा करत होता तुम्ही. तर असू शकतं, परंतु पहा त्यांच्यानंतर किती लवकर बदललो. आम्ही नंबर 4 होतो मोटरसायकलमध्ये. आम्ही आज क्लिअर कट नंबर 2 आहोत. सगळ्यांपेक्षा तर खूप पुढे आहोत. हिरो होंडा अजून सुद्धा नंबर 1 आहे. हा तुमच्या आळसाचा परिणाम नाहीये का? आळसापेक्षा सुद्धा तुम्ही म्हणू शकता मूर्खपणा होता. मी थोडं आदराने विचारतोय हो, त्यामुळे नाही बोलू शकत. तुम्ही खूप काइंड आहात. पण लोक म्हणतात राहुल बजाज कॉल्स अस पेड ॲज पेड. तर आता जर हा मूर्खपणा होता माझा तर मला मान्य पण करावं बजाज लागेल. साहेब, गोष्ट ही आहे की तुमची जी स्कूटर आहे ती सुद्धा नाही ठीक झाली अजून. आज सुद्धा तिला स्टार्ट करण्यासाठी तिला आधी लेफ्ट करावं लागतं, मग राईट करावं लागतं. हे बघा, लोकांना हिंदुस्थानमध्ये लोक बोलतात लोक आळशी आहेत. तुम्ही मला आळशी म्हणालात. काही बोललात लोक जाड झाले. तर मी विदाऊट एक्स्ट्रा चार्ज त्यांना व्यायाम करून देतो. इकडे करा, इकडे करा. तुम्ही पैसा वाढवत जाल, परंतु जी स्टार्ट करण्यासाठी किक मारायची असते ती कमी होणार नाही. आज क्वालिटीमध्ये बजाजची स्कूटर आणि बजाजची मोटरसायकल एक मी कॅटेगोरिकल स्टेटमेंट करतो जगामध्ये. हे बघा, हिंदुस्थान तर सोडा, कुणापेक्षाही कमी नाहीये क्वालिटीमध्ये, परफॉर्मन्समध्ये, प्राईजमध्ये. आज वी कॅन कम्पीट विथ एनीवन. कुठलीही तुम्ही मोटरसायकल कम्पेअर करा आणि कुठलीही स्कूटर कम्पेअर करा. परंतु हे ही नक्कीच तर आहे. आता तुम्ही जाहिरात करताय तुमच्या आता कंपनीची. पहा, तुम्ही संधी दिली आहे मला. आता संधी द्याल आणि ती सुद्धा फ्री संधी. या जाहिरातीसाठी कॉस्ट नाहीये. टाइम नक्कीच द्यावा लागला मला इथे यायला. परंतु आता संधी द्याल आणि मी सोडली, नंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही आळशी आहात. तुमच्या आळसाचं आणखी एक उदाहरण हा, आहे बोला. की जेव्हा बाकी कंपनीज 4 व्हीलर्स मध्ये एंटर करत होत्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. एका कंपनीचं तुम्ही नाव घेऊ शकता का की जी 4 व्हीलर मध्ये एंटर केलं आणि आज सुद्धा त्यामध्ये आहे? हिंदुस्थानी एक सुद्धा नाही. माझे मित्र आहेत सगळे, मला नाव घ्यायचं नाहीये. घुसले, आमचे मित्र घुसले. आता पुन्हा घुसत आहेत ही वेगळी गोष्ट. आतापर्यंत घुसले आनंद महिंद्रा, माझे लहान भाऊ घुसले आहेत चंद्रकांत बिर्ला. आमचे दुसरे मित्र घुसले किर्लोस्कर, कुणी टोयोटा, कुणी जनरल मोटर्स, कुणी फोर्ड. त्या कंपनी कुणाच्या आहेत आज? 100% फॉरेनर्सच्या. तुम्ही केवळ नावपुरते आहात तिकडे. 2च लोक होते 4 व्हीलर हिंदुस्थानमध्ये आणि 2च आहेत हिंदुस्थानी, टाटा
ट्रकमध्ये होते, कारमध्ये आले आणि खूप चांगलं काम केलं. आधी त्रास झाला होता, टाटा सुरुवातीला कंपनीला त्रास झाला होता. टुडे इट इज आउटस्टँडिंग. आणि हिंदुस्तान मोटर्स, आपले CK बिर्ला, ते आपले अँबॅसिडर बनवत होते, त्यासाठी तुम्ही त्यांची खिल्ली उडवता. सगळं काही आवाज करता हॉर्नच्या व्यतिरिक्त. परंतु अशी काही खराब गोष्ट नाहीये, मी सुद्धा त्यांचा बोर्ड मेंबर होतो एकेकाळी. तर या 2 व्यतिरिक्त जे गेले सगळे निघून गेले, कारण आमचं जजमेंट हे तर तुम्ही संधी दिली पुन्हा एकदा जाहिरात करण्याची की काय करेक्ट डिसिजन होता, की मला क्लिअर माहिती होतं. जो आम्ही स्टडी केला त्याचा रेनॉल्डशी बोललो, फुजीशी बोललो, होंडाशी, टोयोटाशी बोललो, सगळ्यांशी बोललो, सगळ्यात जास्त क्रायस्लरशी बोललो. परंतु मला क्लिअर झालं त्यावेळी स्टडी करून की कार मार्केट हिंदुस्थानमध्ये विल बी डॉमिनेटेड बाय फॉरेनर्स. ज्या व्यक्तीला एक्सपिरियन्स होता रस्त्यांचा, टू व्हीलर्स बनवण्याचा, व्हेकल्स बनवण्याचा, ज्यांना इतका सपोर्ट मिळाला जनतेकडून, त्याच्याकडून तर अपेक्षा केली जात होती की त्यांनी 4 व्हीलरच्या मार्केटमध्ये उतरावं आणि अशी इंडियन कार बनवून द्यावी जी जनतेच्या कामी येईल. नाही, आम्ही खूप ऐकलं. लोक सुद्धा म्हणाले तुमच्या 3 व्हीलरमध्ये एक व्हील आणखी लावा, बनेल ती 4 व्हीलर. आता इतक्या सहज बनलं असतं तर किती चांगलं झालं असतं रजतजी. परंतु बघा, आय कॉल माय सेल्फ प्रॅग्मॅटिक ऑप्टिमिस्ट आणि आता ऑप्टिमिस्टिक रिअलिस्ट. म्हणजे पेसिमिस्ट असणं हे बघा खूप वाईट गोष्ट आहे. असलं पाहिजे ऑप्टिमिस्ट. परंतु त्या ऑप्टिमिस्टचा हा अर्थ नसला पाहिजे की तुम्ही शेख चिल्ली बनला. देवाची कृपा आहे, देवाने मला बुद्धी दिली की बाबा राहुल, तू आळशी राहा, काहीही राहा, कारमध्ये नको जाऊस, 2 व्हीलर दे. कारण रजत शर्मा कार खरेदी करतो, परंतु हिंदुस्थानचा मिडल क्लास, लोअर मिडल क्लास, गरीब माणूस 2 व्हीलर खरेदी करतो. तर राहुल, तुला आम्ही या देशामध्ये पाठवलंय त्याची काळजी करण्यासाठी, रजत शर्मा सारख्या लोकांची काळजी करण्यासाठी नाही. तुम्ही कधी 2 व्हीलर चालवली आहे का? त्याची मोठी गोष्ट आहे. आता तर टाळ्या आणखी वाजणार आहेत. मी गेलो 2 गोष्टी आहेत, जरा पटकन सांगतो. मी स्कूलिंग केलं मुंबईमध्ये, 54 डिसेंबरमध्ये C ॲव्हरेज पास केलं. कॉलेज सुद्धा चांगलं होतं, सेंट स्टीव्हन. मी आलो सेंट स्टीव्हन्सला, हॉस्टेलमध्ये राहिलो 3 वर्ष. कसं तरी पास झालो बाबा, ठीक आहे, झालो पास. BA ऑनर्स इकॉनॉमिक्स केलं. मी विचार केला होता आरामात गाडी चालवेन. 3 वर्ष बजाज स्कूटर चालवली, परंतु त्याचं नाव त्यावेळी मानावं लागेल. 55 to 58 ची गोष्ट आहे. वेस्पा म्हणायचे त्याला. नाव तर झालं ना बजाज 61 पासून. 3 वर्ष चालवली. मी वडील म्हणाले गाडी कुठली, नो गाडी. परंतु ती तेव्हा सुद्धा होती, मजा आली. आता आलो मुंबईला. 2 वर्ष इलेक्ट्रिकमध्ये ट्रेनिंग केलं. लॉ सुद्धा केला बरोबर. आता हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये मी जे MBA करण्यासाठी गेलो 62 मध्ये, त्याच्या आधी 2 वर्ष आमची स्टील कंपनी आहे मुकुंद म्हणून कुर्लामध्ये. आम्ही राहायचो साऊथ बॉम्बेमध्ये. तर तिथे ते माझ्यापासून 15 किलोमीटर लांब आहे, 20 किलोमीटर दूर आहे. तर म्हणाले ट्रेनिंगसाठी आता 2 वर्ष तिकडे जायचंय मला. मी म्हणालो ठीक आहे. तोपर्यंत तर मी 22 वर्षांचा झालो होतो. तर जायला लागणार होतं 4 दिवस आधी. तर वडील म्हणाले गाडी नाही. गाडी नाही म्हणजे ट्रेनिंगसाठी जातोयस, ठीक आहे. 3 वर्ष चालवली स्कूटरवर जाईन. आई म्हणाली स्कूटर नाही, खूप रिस्की आहे. म्हणजे बसमध्ये जा म्हणत होते. मी म्हणालो बसमध्ये नाही. वडील म्हणाले कार नाही, आई म्हणाली स्कूटर नाही, मी म्हणालो बस नाही. तर साधारण अवस्था अशी झाली की ट्रेनिंगच होणार नव्हतं. मग मी इथे आलोच नसतो. तर मी आईकडे गेलो आणि आईला म्हणालो मी 2 व्हीलर बनवणारा आहे आई. आता तू म्हणालीस रिस्की आहे. मग रिस्की असेल किंवा नसेल, परंतु बोलायला तर नव्हतं पाहिजे ना तू. तर स्कूटरवर 2 वर्ष ट्रेनिंगसाठी गेलो. 3 वर्ष दिल्लीमध्ये सेंट स्टीफन पासून कॅनॉट प्लेसमध्ये कधी कधी काही मजा करायला सुद्धा जायचो. आणि 2 वर्ष तिथे कुर्लामध्ये 5 वर्ष चालवली आहे स्कूटर. तुम्ही किती वर्ष चालवली आहे? मला वाटलं होतं तुम्ही अदालतमध्ये स्कूटरवर याल. अच्छा, अशी गोष्ट आहे. जर तुम्ही आला असता स्कूटरवर तर स्कूटरला थोडी जास्त पब्लिसिटी मिळाली असती. मग ही सुद्धा गोष्ट ठीक आहे. आणि राहुल बजाज बसलाय, पब्लिसिटी मिळाली असती का निगेटिव्ह पब्लिसिटी झाली असती, कोणाला माहित काय झालं असतं. आप की अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर. जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये साधारणतः खटला चालवतो राजनेत्यांवर, सेलिब्रिटीजवर. आज जनतेच्या प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज.
आप की अदालतमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहे. राहुलजी, ही गोष्ट खरी आहे का की नाही समजलं नाही. आता समजावतो ना हा. मी. बजाज ग्रुपचे फाउंडर जमुना लालजी ते काँग्रेस पार्टीच्या खूप जवळचे होते. जमुना लालजी ना काँग्रेस पार्टीच्या जवळचे आणि कुठल्याही पार्टीच्या जवळचे नव्हते. पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होते. जमुना लालजी तर एक संत असे व्यक्ती होते जे मी अजिबात नाहीये. आणि केवळ ते गांधीजींना मानायचे आणि विनोबांना कुलगुरू मानलं आणि गांधीजींना पितातुल्य मानलं. गांधीजींच्या सांगण्याने त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचे ट्रस्टी नाही ट्रेजरर बनवलं. काँग्रेस वर्किंग कमिटीचे वगैरे वगैरे वगैरे. तर ते त्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह झाले आणि मग आजोबा जमुनालालजी, आजी जानकी देवीजी जे पद्मविभूषण त्यांना दिलं गेलं नंतर, माझे वडील आणि माझी आई जी एक कॅरिस्टोक्रॅटिक फॅमिली कोलकातामधून आली होती, सगळेच्या सगळे ब्रिटिश जेल्समध्ये होते. आणि माझे काका रामकृष्ण बजाज. परंतु कोणी फ्रीडम फायटरच्या नावाचं कुठलाच फायदा आम्ही लोकांनी नाही घेतला. ना रेल पास घेतला, ना आणखी काही फायदा घेतला, ना देवाच्या कृपेने त्याची गरज लागली. तुम्ही काँग्रेसच्या जवळ गेलात, प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याला बजाजची डीलरशिप देऊन. हे तर आजच समजलं मला. तुम्ही म्हणता मी काँग्रेसच्या खूप जवळ आहे. काँग्रेस म्हणतात तू बीजेपीचा आहेस. बीजेपी म्हणते तू काँग्रेसचा आहेस. आणि मी म्हणतो मी हिंदुस्थानचा आहे. ना काँग्रेसचा आहे ना बीजेपीचा आहे. तुम्ही फक्त त्यांचे आहात जे पॉवरमध्ये बसलेत. मग तर मला सगळ्यांची चमचेगिरी करायला पाहिजे. तुम्ही नक्कीच करत आलात. क्रोनिझम करायला पाहिजे. चेला बनायला पाहिजे. आजकालचे लोक तर म्हणतात इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे एकच आहे मूर्ख जो शिव्या देतो गव्हर्नमेंटला. मग कुठलाही गव्हर्नमेंट हे असू बघा, दे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मे 1997ची गोष्ट आहे, जेव्हा पी चिदंबरम फायनान्स मिनिस्टर होते. तुम्ही म्हणालात की यांच्यापेक्षा चांगले वित्तमंत्री देशासाठी कोणी होऊ त्यांनी शकत जेव्हा नाही. ते ड्रीम बजेट लावलं, ते नंतर ड्रीम बजेटचं काय झालं हे आपल्याला माहितीये. गव्हर्नमेंट पडलं हे आपल्याला माहितीये. परंतु ते ड्रीम बजेट खूप जोरदार होतं. हिंदुस्थानने त्याला ड्रीम बजेट मानलं. तुम्ही सुद्धा याच्यात मानलं. माझी काय चूक झाली की मी सुद्धा त्याला ड्रीम बजेट मानलं. आपले टॅक्सेस इतके कमी केले, खूप काही चांगलं केलं, देशाचं भलं सुद्धा केलं. आता कदाचित त्यावेळी हे स्टेटमेंट केलं असेल तर याने काही पुरावा नाही मिळत की त्यांनी चांगलं काम केलं, तेव्हा सुद्धा नाही- शिव्या नाही द्यायच्या. राहुलजी. त्यांनी जर चांगलं काम केलं तर आम्ही म्हणालो चांगलं काम पुरावा या केलं. गोष्टीमुळे मिळतो. आणि मी आज सुद्धा मानतो रजतजी की चिदंबरम साहेब नॉलेज, इंटेलिजन्स, आर्टिक्युलेटनेस यांच्यापेक्षा इन टोटॅलिटी बेटर फायनान्स मिनिस्टर यामागील 25-30 वर्षांमध्ये कदाचित झाले नसतील, जेव्हा प्युअर नॉलेजमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग बेटर होते. हे तर तुम्ही यामुळे म्हणताय की एक वित्तमंत्री आहेत, एक प्राईम आता मिनिस्टर ते आहेत. सूट करतायत मला, तर मी काय करू? उद्या बीजेपी परत येईल गव्हर्नमेंटमध्ये. यशवंत सिन्हाला तर पार्लमेंटमध्ये मनीष शंकर अय्यर जे आज मिनिस्टर आहेत ते पार्लमेंटमध्ये म्हणाले यशवंत सिन्हांसाठी हे तर राहुल बजाजचे फायनान्स मिनिस्टर आहेत, बीजेपीचे नाही. तुम्ही यशवंत सिन्हाला विचारा. त्यांना का विचारू? मी तुमचं विधान तुम्हाला आठवण करून सांगा. देतो. जेव्हा बीजेपी पॉवरमध्ये आली होती, तर म्हणजे आता मी बीजेपीचा झालो ऑक्टोबर बघा. नाही, जे पॉवरमध्ये येतात त्यांचे होता तुम्ही. अच्छा, अशी गोष्ट आहे. ही आयडिया चांगली आहे. हा, ऑक्टोबर 99 मध्ये तुम्ही म्हणालात की ऑक्टोबर 1999 मध्ये 99. अच्छा, तुम्ही म्हणालात की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले आहेत, यापेक्षा चांगली गोष्ट देशासाठी असूच शकत नाही. नाही, मी असं काही बोललो नाही. मी या गोष्टी कधी मानत नाही की इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया. बर्वा साहेब बोलायचे हे सगळं नाही. परंतु आज सुद्धा मी बोलतो, जेव्हा आज ते प्रधानमंत्री नाहीत ना रजतजी, की वाजपेयीजी एक आपले खूप आउटस्टँडिंग प्रधानमंत्री होऊन गेले आहेत. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी प्राऊड. परंतु यांच्यापेक्षा बेटर कोणी होऊच शकत नाही. आणि असं आहे आणि तसं आहे. मी हे कोणासाठी बोललो नाही. एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही लोक काही बोलून घेता, आमच्याकडनं जर्नलिस्ट लोक तसंच काहीतरी बोलून घेतलं असेल, मला माहित नाही. इलेक्शन होण्याच्या आधी तुम्ही म्हणाला होतात ही जी फील गुडची गोष्ट बीजेपी हम्म. करते, हे बरोबर आहे? खरंच देशामध्ये फील गुड आहे? खूप गोष्टींमध्ये बीजेपीची पॉलिसी खूप चांगली होती. खूप गोष्टींमध्ये ते म्हणू शकत होते इंडिया शायनिंग. जसे अडवाणी जी ने जेव्हा रथयात्रा केली तेव्हा त्याला भारत उदय म्हणालं, ज्याचा अर्थ नाही आहे इंडिया शायनिंग, त्याचा अर्थ आहे इंडिया रायझिंग. कम्युनिकेशनमध्ये त्यांच्या खूप चुका झाल्या. 15 फेब्रुवारी अरे मी 2004 आता क्रिटिसाइज केलं बजेटला, तुम्ही नाही ऐकलं मागील 3 दिवसांमध्ये. जुन्या गोष्टी अच्छा, सांगू त्या द्या जुन्या मला गोष्टी मग. आहेत, नवीन गोष्टी नाही. मी विचार केला, पुढचा विचार हे- फ्युचर बद्दल विचार करावा. हे हिस्ट्रीमध्ये का BBC जातं? रेडिओच्या हिंदी कार्यक्रमांमध्ये भाग घेताना राहुल बजाजने श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले, माझं म्हणणं आहे की फील गुड वातावरणाबद्दल जे बोललं जाते ते बरोबर आहे आणि ते चालूच ठेवलं पाहिजे. आज सुद्धा मी रिपीट करेन, ते त्यावेळेसाठी इंडस्ट्रीमध्ये खूप जोरदार फील गुड फॅक्टर होता. खूप जोरदार फील गुड फॅक्टर होता. परंतु इंडस्ट्रीकडे वोट किती आहेत? इंडस्ट्रीकडे तर वोट नाही आहेत काही. परंतु
जेव्हा पॉलिटिशियनला, इतक्या मोठ्या पॉलिटिकल पार्टीजला, बीजेपीला समजलं नाही तर मला कसं माहिती झालं असतं की बाबा गावांमध्ये काय होतंय. जेव्हा तुम्ही काँग्रेस सत्तेमध्ये असते तेव्हा त्यांचं कौतुक करता, बीजेपी सत्तेमध्ये असते तेव्हा त्यांचं कौतुक करता. जेव्हा रजत साहेबांच्या समोर उभा असतो तेव्हा रजत साहेबांचं कौतुक करतो. ही गोष्ट पण मी तर ठीक आहे. तुम्हाला शिव्या द्यायला पाहिजेत का नाही सगळ्यांना? नाही 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 काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये असते, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असतात, ते तुम्हाला इंडियन अलायन्सचा चेअरमन ही बनवतात. त्यांची चूक होती की माझी चूक होती? आणि जेव्हा बीजेपी सत्तेमध्ये असते ते तुम्हाला पद्मभूषण देतात. याचा हा अर्थ आहे, मी तर विचारच केला नव्हता आतापर्यंत. जनतेने विचार केला पाहिजे की कटघऱ्यामध्ये का ठेवले मला. मी तर खूपच कोणीतरी ग्रेट माणूस असेल. सगळ्या पॉलिटिकल पार्टीज मला मोठेपणा देत आहेत. कोणी पद्मभूषण देत आहे, कोणी इंडियन अलायन्सचे चेअरमन बनवत आहे. मी तर विचारच केला नव्हता की माझ्यामध्ये एवढी बुद्धी आहे. जर मी नम्रपणा सोडला तर मी म्हणेन की जे सत्तेमध्ये असतात त्यांची चमचेगिरी करतात त्यामुळे मिळतो. मग किती लोकांना अशा प्रकारे मिळालं पद्मभूषण, आणि किती लोकांना चेअरमन बनवलं इंडियन अलायन्सने या प्रकारे. चापलुसी जे करतात ती अगदी चुकीची गोष्ट आहे. मला त्याविषयी खूप अडचण आहे, पण खूप घृणा तुम्ही आहे. जेव्हा तर मग ज्यावेळी एनडीएचं सरकार होतं, तुम्ही म्हणालात की यशवंत सिन्हा, जसवंत सिंग यांच्यापेक्षा चांगले इकॉनॉमी बघणारे मी कधीच म्हणालो नाही. होऊ शकत म्हटलं नाही. चांगलं काम करत आहेत. म्हणालो असेल याच्यापेक्षा बेटर इकॉनॉमी नाही देणार. मला आठवत चला, नाहीये मी असं हे काही म्हणालो. कौतुक केलं की चांगलं काम करणारे आहेत ते. नक्कीच. माझं हे सुद्धा आज म्हणणं आहे की आज म्हणतायत जेव्हा काँग्रेस पार्टी बाहेर आहे की खास करून यशवंत सिन्हा, कारण यशवंत सिंहजी तर फायनान्स मिनिस्टर वर्षभरच होते, परंतु यशवंत सिन्हा हे खूप अंडररेटेड फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यांनी चांगलं काम केलं. एक बजेट, मी पब्लिकली आज पहिल्यांदा म्हणतोय, एक बजेट जे त्यांनी, ते सुद्धा बजेट खराब नव्हतं, परंतु एक दोन गोष्टी त्यामध्ये अशा चुका झाल्या होत्या, इन्क्लुडिंग राईट ऑर रॉंग, डिव्हिडंड टॅक्स रिमूव्हल, डिव्हिडंड टॅक्स रिइम्पोजिशन. दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन करून 40 मिनिटं बोललो, पुणे ते दिल्ली, की तुमची खुर्ची हल्ली आहे. आणि तेच झालं काही दिवसांनंतर. जेव्हा काँग्रेसचं सरकार बनलं, जेव्हा तुम्हाला वाटलं की आता यावेळी. जेव्हा सोनिया गांधी आता पूर्णपणे कमांडमध्ये आहेत, हम्म. तेव्हा तुम्ही असं म्हणायला सुरुवात केली की सोनिया गांधी खूप मॅच्युअर आहेत. आधी आधी कधीच नाही म्हणालो मी असं. तुम्हाला दिसत नव्हते त्या. पाहिलंच नव्हतं मी. हाईटमध्ये छोट्या असतील, मी उंच आहे. वरूनच नजर निघून जाते. शी इज अ व्हेरी डिफरंट पर्सन देन शी वॉज बिफोर. सत्तेमध्ये येताच त्या बदलल्या. 100% करेक्ट स्टेटमेंट. बोललो हेच जवळजवळ. आज सुद्धा रिपीट करेन. इमर्जन्सीमध्ये किती इंडस्ट्रियलिस्ट होते ज्यांनी ओपनली अपोज केलं इमर्जन्सीला. मी तर लहान माणूस होतो तेव्हा. अपोज केलं, त्यामुळे रेड झाली. प्रत्येक वेळी बोलत गेलो, त्यानंतर तेच म्हणालो आहे मी. त्यांच्या मदर इन लॉने केलं होतं इमर्जन्सी. तेव्हा सुद्धा मी म्हणालो की इमर्जन्सीच्या अगेन्स्ट होतो. आणि हो, सोनिया गांधींच्या अगेन्स्ट कधीही मी काहीच बोललो नाही. बोलण्याची गरजच नव्हती. ते तर माझे मित्र म्हणायचे. कोण? एक माझे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे शरद पवार. ते काहीतरी फॉरेन म्हणायचे त्यांना. ते म्हणायचे, ते माझे मित्र आहेत, परंतु मी कधीच नाही म्हणालो. नाही, आणि हे सुद्धा मी सांगतो, आणि आज परत एकदा सांगतो, आता हे म्हणतील चमचेगिरी आहे. मग काय खरं नाही बोलायचं का? की मागील 10 वर्षांमध्ये जे थोडंफार मी बघत आहे, 10 वर्ष म्हणा किंवा 8 वर्ष म्हणा, सोनियाजींना खूप मॅच्युरिटी आली आहे, खूप नॉलेज आलं आहे, हिंदुस्थानबद्दल आलं आहे. परंतु मी हे नाही बोललो आणि आज सुद्धा नाही म्हणत आहे की त्यांच्यापेक्षा जास्त हुशार हिंदुस्थानमध्ये आज कुठलीही व्यक्ती नाहीये. पॉवरफुल नक्कीच आहेत, पॉवरफुल तर नक्कीच आहेत, आज सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळेच तुम्हाला म्हणावं लागतंय की मॅच्युअर झाल्यात त्या. त्यामुळे काय म्हणावं लागतंय, त्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा मी म्हणतोय की सगळ्यात जास्त हुशार नाहीयेत. खूप डेंजरस स्टेटमेंट केलं मी तुमच्या हिशोबाने. तर नाही, अजिबात मग डेंजरस तर नाहीये. हिंदुस्थानमध्ये राहायलाच मिळणार नाही इतकं तर मला. त्यांना सुद्धा समजतं. परंतु मागील 10 वर्षांमध्ये सोनिया गांधी बदलल्या आहेत की तुमचं परसेप्शन बदललंय? हे बघा, कारण त्या बदलल्या, त्यामुळे माझं परसेप्शन बदललंय. शरद पवार सुद्धा त्यांना विदेशी करार देत आलेत. हा, मग शरद पवारांना बोलवा इथे आणि विचारा. तुमच्यावरती खूप प्रभाव आहे शरद पवारांचा. माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे की त्यांच्यावर माझा प्रभाव आहे, हे तर तुम्ही डिसाईड करा. सर, आता तुम्ही राहुल साहेबांवर आरोप लावला की ते अपॉर्च्युनिटिस्ट आहेत. बट बिंग अ बिझनेसमॅन यू हॅव टू बी अन अपॉर्च्युनिटिस्ट. तुम्ही जर मिळालेली संधी गमावली तर तुम्ही बिझनेस तर करूच शकत नाही. तर त्यासाठी पॉलिटिकल रिलेशन्स निर्माण केले, इंडस्ट्रियल रिलेशन्स निर्माण केले, त्यामध्ये वाईट काय आहे? अगदी बरोबर. यांना इथे बसवा, मी तिथे जातो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय हेच कारण आहे का?
परंतु तुम्ही अगदी हेच बोललात आणि त्याचमुळे आज 90% इंडस्ट्रियलिस्ट असेच बिहेव करतात. मला असं वाटतं मी त्यातला नाहीये, परंतु याचा असा अर्थ नाही की तुम्ही विनाकारण क्रिटिसाइज करता आहात. जे मला योग्य वाटतं, देशासाठी योग्य वाटतं ते मी बोलतो. त्यामध्ये माझी चूक असू शकते कधी कधी, परंतु मी हे नाही बघत की गव्हर्नमेंटला ही गोष्ट आवडेल की नाही आवडणार. परंतु हे नक्की आहे की शिवीगाळ करणं, विनाकारण चुकीचे शब्द वापरणं किंवा रूडली तुम्ही काही अचीव करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की गव्हर्नमेंटने तुमचं म्हणणं ऐकावं, तर तुम्हाला पोलाइटली बट फर्मली सांगितलं पाहिजे आणि तोच मी प्रयत्न करतो. मग तुम्ही का नाही जात राज्यसभेमध्ये? कोणी बोलवत नाही आणि ना मला वेळ आहे तिथे वेळ घालवण्यासाठी. मी जाऊन तरी काय करणार तिथे? जे भाषण इथे देत आहेत ते तिथे जाऊन देऊ शकता. इथे ऐकायला लोक आहेत, तिथे रिकामे हाऊस असतं. ते आपला वेळ घेतात, डेली भत्ता आणि त्याच्यानंतर गायब होतात. सेंट्रल हॉलमध्ये बसतात आणि ते तिथलं कॅन्टीन खूप चांगलं आहे, खूप स्वस्त आहे, खूप चविष्ट पदार्थ मिळतात तिथे. समोसे खूप चांगले असतात. कारण जितके तुमचे मित्र आहेत राजकारणामध्ये त्यांना बघताना वाटतं की तुमची खरी जागा तर तिकडेच आहे. प्रायव्हेट लाईफ आहे माझं. तुम्ही जसं पॉलिटिकल लाईफमध्ये आलात, कोणीही काही बोलू शकतं. सकाळी 8 वाजल्यापासून तुमच्या घरी येऊ शकतात. आता मी 10 वाजेपर्यंत जरी झोपलो तरी मला कोणी विचारणार नाही. नाही, हा धंदा नाही करायचा पब्लिक लाईफमध्ये आणि या वयात थोडी करायचा आहे. राहुलजी, आता हे सांगा की जेव्हा मुलं काम सांभाळतील, तुम्ही फक्त चेअरमॅन असाल, तेव्हा रिकाम्या वेळेत काय कराल तुम्ही? चमचेगिरी तर गर्वाची करणार नाही, परंतु जिथे वाटतंय की चूक करत आहेत त्यांना मी बोलेन, सांगेन कुठे चुकतंय, त्यामुळे देशाचा आणि देशातील लोकांचा फायदा होईल. हे तर राजकारणाच्या दिशेने जाण्याकडे पहिलं पाऊल झालं. आता हे तर यांचं रीडिंग आहे. तुमच्या बिझनेसशी रिलेटेड काही आरोप आहेत, प्रश्न आहेत राहुल बजाज यांच्यावर. जनतेचा खटला असाच सुरू राहील एका ब्रेक नंतर. आज आरोपांच्या आणि प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आहेत राहुल बजाज, सुप्रसिद्ध इंडस्ट्रियलिस्ट. आपकी अदालतमध्ये इंडस्ट्रियलिस्ट राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की हे गरजेपेक्षा जास्त बोलतात. आय प्लीड गिल्टी. आणि जेव्हा बोलतात तेव्हा काही ना काहीतरी चुकीचं बोलतात. आय प्लीड इनोसेंट. तुम्हाला उदाहरण सांगतो. 6 फेब्रुवारी 2003चं CIIची मीटिंग होती. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बसले होते आणि तुम्ही त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं. जखमेवर मीठ चोळण्याचं काम तर माझ्या मते नाही केलं. जे योग्य वाटलं ते बोललो, त्यामुळे ते खूप नाराज झाले. आणि मग घाबरून तुम्ही माफी मागितली. एकदम चूक. आयुष्यामध्ये जेव्हा मी चूक नाही केली तेव्हा कधीच माफी नाही मागितली. जेव्हा चूक केली तेव्हा प्रत्येक वेळी माफी मागितली. CIAचे डायरेक्टर जनरल तरुण दास अहमदाबादला गेले, त्यांनी माफी मागितली. माझ्या इच्छेच्या विरुद्ध हे पब्लिकली मी बोलत आहे आणि तरुण दास हा प्रोग्राम नक्कीच बघत असतील. खूप डिस्टर्ब होतो मी, खूप अनहॅपी होतो आणि माझे मोदीजी सुद्धा प्रोग्राम बघतील तर त्यांना समजेल की राहुल बजाजने माफी नाही मागितली. यासाठी नाही की माफी नाही मागितली पाहिजे. चूक केली असती तर नक्कीच मागितली असती. चूक नाही केली, त्या दिवशी नंतर अजिबात चूक नाही केली. कुठल्या गोष्टीची माफी मागायची? परंतु मी तरुणदासला कसं काय थांबवू शकत होतो? पण तुम्ही मलम लावण्याचं काम नक्कीच केलं. जेव्हा नरेंद्र मोदी इकॉनॉमी समिटमध्ये आले 25 नोव्हेंबरला आणि तिथे काही ॲक्टिव्हिस्टने, NGOजने प्रोटेस्ट केलं, तेव्हा तुम्ही म्हणालात मोदी इज एन इलेक्टेड चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट आणि या प्रकारचा जो गोंधळ आहे तो योग्य नाही आहे. बरोबर गोष्ट आहे. अगदी मी क्लॅरिफाय करतो की ते जेव्हा इंडिया इकॉनॉमिक समिटमध्ये कोणीतरी अशा प्रकारे CII मीटिंगमध्ये आले, मी त्यांच्याबरोबर डेस्कमध्ये नव्हतो. CIIने मला त्यांच्याबरोबर डेस्कमध्ये टाकलंच नव्हतं, भेटवलंच नव्हतं. कारण ते घाबरले CII वाले की मी पुन्हा बोलेन त्यांना. परंतु काय झालं, ते जे ॲक्टिव्हिस्ट आले ते बाय चान्स मोदीजी आले, मी निघालो कुठून तरी आणि ते त्यांच्यामधली लीडर कोणतरी होती, नफिसा अली, ज्यांना मी आज 10 वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. आय होल्ड हर इन व्हेरी हाय रिगार्ड. तर त्यांनी काहीतरी सुरुवात केली बोलायला. तर मला तर CIAकडे बघायचं होतं. ते बोलले तरी काय असते जास्त. ते हॉटेलच्या आतमध्ये होते, सिक्युरिटीवाले उभे होते सगळे. तर मला काही ना काहीतरी बोलायचं होतं. मी हेच म्हणालो की हे बघा इलेक्टेड आहे, चीफ मिनिस्टर म्हणालो असं मी, समथिंग लाईक दॅट आय रिमेंबर. परंतु चीफ मिनिस्टर आहेत तर लोकांनी इलेक्ट केलं आहे असं स्वतः मी म्हणालो, ज्यामुळे ही गोष्ट संपेल. आता मला आठवत सुद्धा नाहीये की त्यांनी
ते निघून गेले तोपर्यंत की नाही त्यांनी ऐकलं की नाही आठवत नाही आणि त्यांना ऐकवण्यासाठी मी बोललोच नव्हतो रजतजी. पण जेव्हा वृत्तपत्रामध्ये छापलं गेलं तेव्हा तर त्यांनी वाचलं आता हे असेल. सगळं तर त्यांनाच माहित, त्याची काळजी मी नाही करत. सगळ्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये येतात, त्याची काळजी करत बसलो तर हार्ट अटॅक येऊन मेलो असतो. खूप गोष्टी लिहितात लोक, तुमच्याबद्दल सुद्धा, माझ्याबद्दल सुद्धा, सगळ्यांबद्दल. तुम्हाला तर घाबरतात ना, तुम्ही एकेकाळी असं का? मिडल वेट बॉक्सर होतात एकेकाळी तुम्ही. नाही, लाईट हेवी वेट. मिडल वेट पेक्षा सुद्धा मोठं असं आहे लाईट हेवी वेट. परंतु स्कूलमध्ये होतो. स्कूलचं वेट जरा कमी असतं. स्कूलमध्ये चॅम्पियन होतो मी आणि स्कूलमध्ये बॉक्सिंग कॅप्टन होतो. मग ती सवय अजून तशीच आहे का मारहाण करण्याची? हं. आणि कारण की हा आरोप तुम्ही मान्य केलाय, तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता, तर मी जास्त इन्सिस्ट बस सुद्धा हे करणार तर नाही. मानावं लागेल. माझी फॅमिली सुद्धा बोलते, वाईट सुद्धा बोलते, सगळे लोक बोलतात मला. आता काय करू? परंतु जे तुम्ही दुसरं स्टेटमेंट केलं ते मी ॲडमिट नाही केलं ना. मला वाटतं की मी खूप समजूतदारपणाने बोलतो. मला बोलावं लागेल ना, नाहीतर म्हणतील चुकीचं बोलता, तर मी काय काय बोलणार? ही गोष्ट खरी आहे का की जेव्हा बोर्डाची मीटिंग होते तेव्हा मग कुणालाही बोलू देत नाहीत तुम्ही? कुठल्या बोर्ड मेंबरने सांगितलं तुम्हाला हे? तुम्ही त्याला काढून टाका. नक्कीच. नाही हे बघा एक बोर्ड बोर्ड मीटिंगमध्ये बोलतो बरंच, पण हां, आजकाल कमी केलंय बोलणं. मुलांना लावतो ना बोलायला. परंतु ही गोष्ट नक्कीच होती. गोष्ट करेक्ट आहे. बोर्डमध्ये चेअरमन आणि मॅनेजिंग चेअरमन सुद्धा, मॅनेजिंग डायरेक्टर सुद्धा, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर नाही बोलणार तर कसं चालेल? बोर्ड चालवायचं आहे ना. परंतु आता तुम्ही बट नाऊ 1 एप्रिलपासून मी मॅनेजिंग डायरेक्टर नसेन. माझा मोठा मुलगा मॅनेजिंग डायरेक्टर बनेल. 1 एप्रिल 2005 पासून मी केवळ चेअरमन असेन. तेव्हा कमी बोलाल का आणखी जास्त बोलाल तेव्हा? बोर्डमध्ये कमी बोलेन, बोर्डच्या बाहेर जास्त बोलेन. आपकी अदालतमध्ये राहुल बजाज यांच्यावर जनतेचा खटला सुरूच राहील एका ब्रेक नंतर. आपकी अदालतमध्ये आज आपण जनतेच्या बाजूने खटला चालवत आहोत बजाज स्कूटर बनवणाऱ्या कंपनीचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर राहुल बजाज यांच्यावर. आपकी अदालतमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की यांचे दुहेरी मापदंड आहे. राहुलजी, डबल स्टँडर्ड्स डबल स्टँडर्ड्स, अच्छा. तुमच्या आता काय लक्षात बोलू आहे मी? 1997 मध्ये तुम्ही बॉम्बे क्लब बनवला होता? टेक्निकल आन्सर इज नो. कारण मी बनवला नव्हता, ना मी कुणाला लिहून दिलं, ना कुणाला बोललो. परंतु काही लोकांनी मला लिहिलं की लेट अस गेट टुगेदर, वी गो टुगेदर हो, पण- अँड बिकेम नॉन एज बॉम्बे क्लब. लेड बाय राहुल बजाज. नाही, त्यामध्ये मोठे मोठे लोक होते. हरिशंकर सिंघानिया, भरतरामजी, गॉडरेज, जमशेद गॉडरेज, खूप मोठे मोठे लोक होते. परंतु हे नक्कीच आहे, ते हळूहळू गव्हर्नमेंट नाराज होत गेली, तर लोक निघत गेले आणि एक एकटा राहुल बजाज आयडेंटिफाय राहिला बॉम्बे क्लबशी. आता दुसरी कुठलीच नावं लक्षात नाहीत कुणाला बॉम्बे क्लबची, केवळ राहुल बजाज, 1 मेंबर क्लब. कारण राहुल बजाज सगळ्यात जास्त पुढे होते बोलण्यामध्ये फॉरेन कंपनीचा विरोध करणाऱ्यांच्यामध्ये. हो, म्हणजे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या विरुद्ध बोलत होतो मी. खूप नाराज होते माझ्यावर गव्हर्नमेंटवाले आणि मीडियावाले, कारण त्यावेळी फॅशनेबल होतं लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशन. मला प्रोटेक्शनिस्ट म्हटलं गेलं, जी गोष्ट चुकीची होती. मी केवळ हे म्हणालो की हिंदुस्थानी बिझनेसला लेबल प्लेइंग फील्ड दिला पाहिजे, बस एवढंच. जर तुम्हाला वाटतं की मल्टीनॅशनल येण्याने हिंदुस्थानी कंपनीचा फायदा होत नाही, तर मग तुम्ही का कावासाकीला घेऊन आलात? नाही 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 नाही. अशी गोष्ट नाही अजिबात. आणि कावासाकीकडे माझ्या कंपनीचा 1% शेअर सुद्धा होल्डिंग नाहीये. मी कधी हे नाही म्हणालो की तुम्ही, आम्ही तर गांधीयन फॅमिलीचे लोक आहोत. गांधीजी काय बोलायचे? विंडोज, आपल्या खिडक्या उघड्या ठेवा, जगभरातून येऊ द्या आयडियाज, हवा, सगळं काही. परंतु इतकं नका येऊ देऊ की आपलं जे झाड आहे ते मॉडेल किंवा पडून जाईल. आपण केवळ टेक्नॉलॉजी घेत आहोत त्यांच्याकडून. आणि त्यांच्याकडून का घेत आहोत? टोकियो, भरपूर जागेवरून टेक्नॉलॉजी आपण घेत आहोत. आणि- मोठमोठ्या कंपनी जगभरातील दुसऱ्या लोकांकडनं टेक्नॉलॉजी घेत आहोत, परंतु मालकी आपण दिली नाहीये. परंतु त्यानंतर सुद्धा मला म्हणावं लागेल की मी याविरुद्ध आज नाहीये की तुम्ही मालकी देऊ नका, आम्ही दिली नाही. दुसरे लोक देतात मालकी, ठीक गोष्ट. आणि आज चॉईस सुद्धा नाहीये तुमच्याकडे. जादा WTOच्या अंडर तुम्ही नकार देऊ शकत तुम्ही नाही इन्शुरन्स लोकांना. कंपनीमध्ये दिला का मालकी हक्क? 26 त्यांना दिली, 74 आपण ठेवली. 26 पण- सुद्धा नाही द्यायची. अरे इतकी आता तर कंजूसी तुम्ही कशाला? म्हणत होते की आम्ही कधी दिली नाही. बजाज ऑटो बद्दल बोलत आहे. आता तुम्ही अलायन्स बद्दल विचारा, इन्शुरन्स बिझनेस बद्दल विचारा. तर त्यामध्ये इन्शुरन्सचं मला काही समजतच नाही, पहिली गोष्ट. सेकंड, अलियन्स जगातील टॉप 3 कंपनीजमध्ये इन्शुरन्समध्ये आहे. तिसरी गोष्ट, गव्हर्नमेंटने लिबरलाइज केलं, अलाव केलं फॉरेनर्सच्या येण्याला. असं म्हणाले की 26% घेऊ शकतो. आम्ही केलं. आज काय मानता तुम्ही? काय मल्टीनॅशनलला भारतामध्ये येऊन
इंडियन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची परवानगी द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे? माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टींमध्ये नाही दिली पाहिजे. काही म्हणतात म्युनिसिपल कॉर्पोरेशन सुद्धा केलं पाहिजे. इंग्लंडमध्ये केलंय. माझं म्हणणं आहे आता हिंदुस्थान यासाठी तयार नाहीये. कारण दुसऱ्या इतक्या इंडस्ट्रीज आहेत. पब्लिक सेक्टरमध्ये 200 कंपनी आहेत. त्यांना करा प्रायव्हेटाईज. त्यामध्ये फॉरेनर्सला येऊ द्या. तर आज फॉरेनर्सला येऊ देण्यामध्ये मला काहीच हरकत नाहीये. परंतु हो, अमेरिका मेजॉरिटी फॉरेन ओनरशिप नाही अलाउड करत. सिव्हिल एव्हिएशनमध्ये, ब्रॉडकास्टिंगमध्ये, टेलर कम्युनिकेशनमध्ये का नाही अलाउड करत मेजॉरिटी? डिफेन्स विसरा. या 3 गोष्टींमध्ये अलाउड करत नाही. आम्हाला म्हणतात तुम्ही अलाउ करा. परंतु हे तर केवळ डबल स्टँडर्ड्स आहेत जे मी त्यांचे सांगतोय तुम्हाला. आणि WTOमध्ये तर इतकं डबल स्टँडर्ड आहे. ॲग्रिकल्चरमध्ये युरोप आणि अमेरिका निर्लज्जपणे युरोपियन कंट्रीजचं इतकं नुकसान करत आहेत. मीच ओरडत आहे. बाहेर जातो, खूपदा बाहेर जातो, तिथे ओरडतो. त्यामुळे विदेशी लोक माझ्यावर खूप नाराज असतात. माहिती असेल तुम्ही तुम्हाला. इतकं ओरडता आणि इतकं बोलता, मग हेच कारण आहे का की तुमच्या मुलांनी तुम्हाला कंपनीमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला? त्यांनी प्रयत्न नक्कीच केलाय खूप. सक्सेस तर बघा कशी मिळेल. वडील बसलेत ना. मी म्हणालो त्यांना MD बनतो बाळा, चेअरमॅन तर मीच आहे. आणि मॅनेजमेंट संपूर्ण दिलं. परंतु ओनरशिप तर माझ्या हातामध्येच आहे ना. आता इतकं आणखी सांगा की अंबानी कुटुंबामध्ये जो वाद सुरू आहे तो सोडवण्यामध्ये तुम्ही रोल प्ले करत आहात का? 0. कारण वृत्तपत्रांमध्ये आलं हो, होतं, हो. परंतु 0. कारण जसं मी म्हणालो ना, माझ्याकडे वेळ ना माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. दोन्ही भाऊ माझे मित्र आहेत. दोन्ही भाऊ मित्र आहेत. आणि त्यांचा मी खूप आदर करतो. मीन्स वगैरेमध्ये मी जात नाही, परंतु इट्स ग्रेट इन्स्टिट्यूशन. देशासाठी खूप मोठं इन्स्टिट्यूशन बनवलंय. 2 न्यूज असू शकतात, कुठल्या प्रकारे बनलं ते वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये मला पडायचं नाही. परंतु इट्स ग्रेट इन्स्टिट्यूशन. आणि मला तर असं वाटतं की लवकरात लवकर सेटलमेंट व्हावी. कदाचित कामत साहेब त्यांची व्हॅल्युएशन वगैरे करत आहेत, परंतु अल्टिमेटली माझ्या मते सेटलमेंट 2 भाऊ करतील, आणखी कोणी नाही करणार. आणि शिक्का लावावा लागेल कोकिला बहनला, त्यांच्या आईला. बाकी बाहेरचं कोणी नाहीये. दोघेही समजूतदार आहेत आणि दोघेही खूप मॅच्युअर आहेत. परंतु मला वाटतं 4, 6, 8, 12 महिने लागतील. ते आज उद्यामध्ये नाही होणार, परंतु सेटलमेंट नक्कीच होईल. नाहीतर अनिलचं सुद्धा नुकसान आहे, मुकेशचं सुद्धा नुकसान आहे, रिलायन्सचं सुद्धा नुकसान आहे आणि धीरूभाई अंबानी यांच्या रेप्युटेशनचं सुद्धा नुकसान आहे. त्यामुळे नक्कीच होईल सेटलमेंट. परंतु टाइम थोडा लागेल. कारण बिटरनेस मग अनफॉर्च्युनेटली. तुम्ही प्रयत्न नाही केला का समजावण्याचा? नाही सर, माझं हे काम नाहीये. आणि माझं कोण ऐकेल? मी खूप लहान माणूस आहे. माझं कोणी नाही ऐकणार. हे होते आमचे आरोप राहुल बजाज यांच्यावर, त्यांचं स्पष्टीकरण. आता वेळ आहे आजचे जज RC भार्गव यांच्या निर्णयाची. मला असं वाटतं की बजाज साहेब जे वकिली शिकले होते त्यांचा हा संपूर्ण वापर केला आज आणि आपलं स्पष्टीकरण खूप सक्षमपणे सादर केलं तर तुमच्या विरुद्ध केवळ एकच चार्ज राहतो की तुम्ही खूप जास्त बोलता आणि त्यासाठी मग तुमची शिक्षा माझ्या मते हीच असली पाहिजे. आणि मला असं वाटतं लोक मानतील की पुढे तर तुम्हाला काही काम तर नसेल कंपनीमध्ये, तर त्यामुळे तुम्हाला शिक्षाही असेल की तुम्ही रोज जाऊन कुठेतरी भाषण द्याल आणि भाषण देण्याचा तुमचा पुढील वर्षापर्यंत रोज तुम्ही तुमचा रेकॉर्ड ठेवाल की 365 भाषण तुमचे या वर्षामध्ये झाले पाहिजे. बस याच शिक्षेसोबत मी या अदालतचं काम संपवतो. या आशेबरोबर की राहुल बजाज अशाच निर्भीडपणे आपलं म्हणणं मांडत राहतील याची काळजी न करता की कोण सरकारमध्ये आहे आणि कोण विरोधी दलामध्ये. आजचा खटला इथेच संपूयात. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूयात एका नवीन पर्सनॅलिटी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.